नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय दुसरा आठवडा, तिसरा टप्पा, आढावा आणि जास्तीत जास्त प्रभावासाठी आवश्यक बदल. तिसऱ्या टप्प्याला 2 आठवडे झाले. हा एकीकरणाचा आठवडा आहे. तुम्ही खरे उत्पन्न मिळवत आहात, कृती करत आहात आणि मालमत्तेचे संरक्षण करत आहात. चला आढावा घेऊया आणि शेवटच्या 2 आठवड्यात जास्तीत जास्त परिणाम साधण्यासाठी रणनीतीमध्ये बदल करूया. प्रतिक्रियेवर आधारित सुधारणांमुळेच यंत्रणांमध्ये प्रगती होते. यात परिपूर्णतेचा शोध नसून सातत्यपूर्ण सुधारणेचा ध्यास असतो. लहान लहान बदलांची एकत्रित बेरीज होऊन मोठे परिणाम साधले जातात. कृती विश्वास चक्र. दुसऱ्या आठवड्यातील आढाव्याचा उद्देश म्हणजे काय प्रभावी ठरत आहे हे मोजून त्यावर अधिक भर देणे आणि जे प्रभावी ठरत नाही ते सोडून देणे. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. आढावा. दुसऱ्या आठवड्यात कोणत्या गोष्टी उत्तम ठरल्या? 2. मोजमाप. या आठवड्यात उत्पन्नाचे नेमके परिणाम काय मिळाले? 3. ओळख. कोणत्या गोष्टी यशस्वी ठरल्या नाहीत आणि का? 4. नियोजन. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यासाठी तुमचे मुख्य लक्ष कशावर असेल? 5. वचनबद्धता. ज्या गोष्टी यशस्वी ठरत आहेत त्यावर अधिक भर द्या. मोजमापाशी संबंधित प्रश्न. उत्पन्नातील वाढ. तुम्ही पहिल्या आठवड्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळवत आहात का? कृती. संपत्ती वाढवणारी कोणती आणि किती पावले तुम्ही उचलली? संधी. कोणत्या नवीन संधी उपलब्ध झाल्या? निष्क्रिय उत्पन्न, पॅसिव्ह इन्कम. तुमचे निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ लागले आहेत का? संरक्षण. तुम्ही संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत का? महत्त्वाची टीप. जे उपाय किंवा रणनीती काम करत नाहीत त्यांच्याशी अडून राहू नका. आवश्यकतेनुसार बदल करण्यास तयार राहा. मुख्य उद्देश परिणाम मिळवणे हा आहे, केवळ योजनेचे पालन करणे नव्हे. आज आपण काय शिकलो? खरे संपत्ती निर्माते सतत मोजमाप करतात आणि बदल करतात. अभिप्राय ही माहिती आहे, निवाडा नाही. पहिल्या आठवड्यात जे यशस्वी झाले त्यात दुसऱ्या आठवड्यात थोडा बदल करण्याची गरज भासू शकते. लवचिकता आणि वचनबद्धता यांचा मिलाफ म्हणजे यश. तुम्ही योग्य मार्गावर आहात, त्याचे मोजमाप करा. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.